यावेळेस आपण भक्तीला प्रारंभ करणार आहोत. हे माझ्या जीवा परमेश्वराचं धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू परमथोर आहेस. तू प्रताप व महिमा यांनी मंडित आहे. आजच्या भक्तीसाठी आपण प्रथम गीत घेणार आहोत. गीत क्रमांक 70 चमचमती ज्याला तारका. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया आणि देवाच्या महिमेसाठी आपण एक गीत ऐकूया. यावेळेस आपण नियमशास्त्राचं सांगू शकतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर आनंद परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचा संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजारावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभू आम्हाला आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही प्रारंभपणे मिळतो. यावेळेस आपण सात प्रार्थनेत जाऊया. इससे जन्मार्ग यहाँ को दूसरा विभाग या करता है सात प्रार्थना. हे ससमत देवा, ज्या प्रकारच्या आगमनाविषयी घोषणा करण्यासाठी आणि लोकांच्या मनाची तयारी करण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या लोकांना पाठविले, त्याचप्रमाणे आज एक तुझ्या सेवकांनी बहकणाऱ्या आमच्या मनाचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील असावे असे तू कर. आम्ही प्रीतीचा मार्ग निवडावा, तुझ्या आज्ञांचे पालन करावे आणि न्याय देऊन दुष्टांकडून निर्दोष ठरविले जावे असे तू कृपेने कर.
तुझ्या पवित्र आत्म्यात असणारा सर्व राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. मंडळी बसावे. ख्रिस्त जन्मापूर्वीचा दुसरा रविवार यासाठी नेमण्यात आलेले शास्त्रपाठ, स्तोत्र आणि शुभवर्तमानाचं वाचन होणार आहे. पहिला शास्त्रपाठ यशया 35 आपण ऐकूया. दुसरा शास्त्रपाठ असणार आहे प्रेषितांची कृत्य 19 अध्याय 1-6 वचन, त्यानंतर स्तोत्र संहिता 28 आणि त्यानंतर शुभवर्तमान आपण ऐकणार आहोत. यास आपण प्रथम शास्त्रपाठ ऐकूया. यशया त्याचा ग्रंथ 35वा अध्याय. अरण्य व वृक्षभूमी ही हर्षतील, वाळवंट उल्हासे व कमलाप्रमाणे फुले ते अत्यंत प्रफुल्लित होते, आनंदाने गाऊन उत्सव करीत. लबानोनाची शोभा त्याला मिळेल, कर्मेल व शारोन यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. ती परमेश्वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलित हस्त दृढ करा, लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबरणाऱ्यांच्या मनात हिया धरा, देऊ नका, पहा तुमचा देव सोड घ्याव्यास, अनुरूप असे प्रतिफळ द्याव्यास येईल. तो येईल व तुमचा उद्धार करेल. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरणाप्रमाणे उड्या मारेल, मुक्याची जीभ गजर करेल. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जिथे दुग्ध होते तेथे तलाव होईल. दूषित भूमीचे ठिकाणी उबळते झरे होतील. कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लवाडे यांचे गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जन जाणार नाही, पण तो त्यांच्यासाठी परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मोर असले तरी मार्ग सुटणार नाही. तेथे सिंह असणार नाही, हिंस्र पशुंचा तेथे गिराव होणार नाही. तेथे ते आढळणार नाही, पण तेथे उद्धारलेले संचार करतील. परमेश्वराचे मुक्त केलेले परत येतील. ते जयजयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील. ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसाचे फळ काढतील. यावेळेस आपण दुसरा शास्त्रपाठ ऐकणार आहोत. ख्रिस्त जयंती पूर्वीचा दुसरा रविवार. दुसरा शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय आणि 1 ते 6 वचन. प्रेषितांची कृत्य याचा 19वा अध्याय आणि 1 ते 6 वचन. मग असे झाले की अपोलो करिता रस्ता पाऊल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसात पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. त्यास तो म्हणाला, तुम्ही विश्वास दिला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा दिलेला आहे हे आम्ही ऐकले देखील नाही. तो त्यास म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पावलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांस सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला आणि पावलाने त्याचवर हात ठेवले. तेव्हा पवित्र आत्मा त्याचवर आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. प्रवक्ता वाचलेली वचने आपल्यासाठी आशीर्वाद. यावेळेस आपण मंडळी उभे राहूया. स्तोत्र 28 याचं वाचन करण्यात येईल. स्तोत्र 28 1 ते 9 वचने वाचतो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा माझे न ऐकल्याचे करू नको. नाही तर तू मशी मौन झाल्या गर्देत पडल्यासारखी माझी गर्दी होईल. मी तुझा धावा करीतो.
तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करीतो तेव्हा माझी दीनवाणी आहे. मनात दगा असून आपल्या शेजाऱ्याशी भावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला म्हणून नेऊन जा. त्यांच्या कर्मीप्रमाणे, त्यांच्या कर्माप्रमाणे, दुष्टतेप्रमाणे, त्यांच्या हाताच्या कृतीप्रमाणे त्यास परिपक्व कर. त्यांच्या कर्माचे फळ त्यास दे. परमेश्वराची कृत्ये त्याच्या हाती कृती ते ध्यानात आणत नाही म्हणून तो त्यास काढून टाकेल, उभारणार नाही. परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे ढाल आहे. त्याचवर माझ्या हृदयाचे भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. जास्त माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करेन. परमेश्वर त्यांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारकदुर्ग आहे. तो आपल्या लोकांना आपल्या वाचनाला आशीर्वाद दे. त्यांचा प्रतिपाल कर. त्यास सुरक्षित वाहून ने. यावेळेस आपण सुबोधचं म्हणतो. मार्क्स वर्तमान असा पहिला अध्याय पहिल्या वचनापासून सुवर्तमानास प्रारंभ होतो. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचा सुवर्णाचा प्रारंभ त्याच्या संदेशाच्या प्रस्थान केले आहे की पहा, मी आपल्या पुत्राला तुझ्याकडे पाठवितो. तो तुझा मार्ग तयार करेल. अरण्यात कृष्णाची वाणी झाली की अशी, प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. त्याप्रमाणे झाले. पापांची क्षमा होण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घालवी. बाप्तिस्मा देणारा योहान रानात प्रगट झाला तेव्हा सर्व यहुदिया देशातील लोक सर्व यरूशलेमकडे निघून त्याचकडे गेले आणि त्यांनी आपली पापे पदरी घेऊन यार्दन नदीत त्यापासून बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसाचे वस्त्र पांघरीत असे, त्याच्या कमरेस कातराचा कमरबंद असे आणि तो तोड रानमत भक्षण करीत असे. तो घोषणा करीत म्हणाला, माझ्या मागून असा कोणी माझ्यापेक्षा समर्थ येत आहे की त्याच्या वाहनाचा बंद लवून सोडवायला मी योग्य नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करेल. येथे सुवर्तमान समाप्त होतो. यावेळेस आपण सर्वजण देशग्रंथ मध्ये होणार आहोत. सर्वसमर्थ एकच देव पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास करतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एक पुत्र, तो सर्वकाळपूर्वी आपल्या पित्यापासून जन्म झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो कधी काही होत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्यातून अमृत आहे, जो आम्हा मनुष्यासाठी आमच्या प्राणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारीमध्ये पासून देह धारण मनुष्य झाला आणि पंतप्रधानाच्या वेळेस आम्हाला त्याला खुशी दिली, ज्याने दुःख भोगले व ज्याला पोचले, जे शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि प्रकाश करला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तो जिवंतांचा मिळण्याचा न्याय करायला बोलवण्यात पुन्हा येणार आहे. याचा अंत होणार नाही. त्याविषयी मी विश्वास करतो आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जिवंत आत्मा पिता व पुत्रापासून निघतो आणि पिता व पुत्र याचे त्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवादापासून बोलत असते, त्याविषयी मी विश्वास करतो आणि एक कॅथोलिक पवित्र विषयी मी विश्वास करतो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा याचे मी पत्र घेतो आणि मेल्यानंतर पुनरुत्थान व भक्तीचे जीवन याची मी प्रतीक्षा करतो. आमेन. त्यावेळेस मंडळी खाली बसावे. आपल्यामध्ये नेहमी शरद वाचे आहे, आपल्यासाठी देवाच्या वचनातून बोलणार आहे.
प्रभू स्तुती असो की पुन्हा एक वार परमेश्वराने संधी दिली आहे की देवाच्या वचनाचा मानना तुम्हाला द्या. या वर्षातील हा शेवटचा माझा मानना असेल. खरोखर परमेश्वराने हे वर्षभर आपल्याला सामना दिला आहे आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. ही परमेश्वराची कृपा आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि सर्वदा असो. हे बापा या आभारात उपकार मानतो जी कृपा आम्हावर आहे. आज तुम्ही सर्वांना या ठिकाणी एकत्र केलेला आहे बापा. किती कृपा आहे हे बापा. या ठिकाणी येण्याच्या मार्गाने त्यांचा मार्ग सुकर कर आणि जीव शक्ती नाही बाबा. त्यांना देखील आशीर्वादित कर. तुझ्या वचनाला मानण्याचा कारण शक्ती सामर्थ्य आरोग्य दे. माझ्या कल्पना स्पर्श कर आणि तिची कृपा प्रत्येकावर कर. लहानशी प्रार्थना आता तारणाबरोबर शुद्धिस्त त्याच्या गोड आणि पीडा मागतो म्हणून तो आहे. लुक वर्तमान दुसरा अध्याय आणि 14 वचन. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती त्यामुळे त्याचा प्रसार झाला आहे. हे वचन साक्षात देवदूतांनी उच्चारलेलं आहे. माझ्या प्रियांनो, एक मला छोटीशी गोष्ट सांगतो. नाताळाचा दिवस होता आणि एक मुलगा आपल्या वडिलांसोबत गव्हाण पाहत होता आणि वडील त्या मुलाला दाखवत होते की हा बाळ येशू आहे, ही मरिया आहे, हा मोठा आहे, ही मागे आहे, हा योसेफ आहे. सर्व दाखवत होते त्याचे वडील. जर आपल्याकडे पण कुठं आपण बाहेर घेऊन उघडतो नाताळाकडे जाऊन देखावा आणि आपण आठवण करतो कशा प्रकारे ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याचप्रमाणे हे वडील आपल्या मुलाला त्या कोठामध्ये ज्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या त्या कशा करता आहे आणि ख्रिस्त जयंती आपण का साजरी करत आहोत हे त्या लहान बालकाला जे वडील समजावून सांगत होते. हे सांगत असताना एक विमान वर आला आकाशामध्ये आणि जोरात घरघर असा आवाज झाला. विमानाचा आवाज ऐकून मुलाने वडिलांनी विचारलं, पप्पा हे काय? वडिलांनी सांगितलं की विमान आहे, त्याच्यामध्ये माणसं असतात. मुलगा विचारतो त्याच्यामध्ये माणसं असतात, माणसं एवढी वर कशी गेली? त्याचे वडील त्याला सांगतात, माणसं वर जात नाही, विमान खाली उतरतं आणि माणसांना वर घेऊन जातं. प्रियांनो, नेमकं हेच नाताळच्या दिवशी नेमकं हेच घडलेलं आहे की माणूस स्वर्गात गेला नाही तर साक्षात स्वर्ग खाली उतरला आणि देवदूत खाली येऊन सांगतात आणि त्याची साक्ष दिली की देवाचा पुत्र या धर्तीवर अवतरला आहे. तेव्हा देव मनुष्य झाला. ज्याप्रमाणे विमान खाली येऊन माणसाला वर घेऊन जातं त्याप्रमाणे देवाचा एक पुत्र त्या दिवशी खाली आला आणि आपल्या मानवाचा उद्धार करण्यासाठी त्यांना सर्वांना जीवन देण्यासाठी तो या पृथ्वीवर अवतरला. हा साक्षात्कार त्या नाताळच्या दिवशी झाला. देवाचा पुत्र धरतीवर अवतरतो याचा अर्थ की देवाने आपलं रहस्य या पृथ्वीवर प्रगट केलं. आपण वाचतो योहान वर्तमान याचा पहिला अध्याय 14 वचनामध्ये की शब्द देही झाल्या आणि कृपा व सत्य आणि परिपूर्ण असो त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले ते गौरव त्यापासून आलेल्या एकुलत्या पुरात असावे असे होते. संत लोकांनी हेच रहस्य आपल्याला त्याच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. अगदी साध्या शब्दामध्ये संत लोकांनी सांगितलेलं आहे आणि ते सत्य आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. संत लोकांचं शुभवर्तमान आपण ज्यावेळेला वाचतो त्याला आपण पाहतो अध्याय पहिला वचन 27. दूताने मरियाला निरोप पाठवला. मग मरिया त्याला भेटायला गेली. दूताने प्रथम निरोप पाठवला मरियाला. आपण अध्याय दुसरा वाचतो त्यामध्ये येशूचा जन्म झाला, येशूचं समर्पण झालं, तो मंदिरात गेला. हे सर्व वर्णन संत लुकाने आपल्या शुभवर्तमानात लिहून ठेवलेलं आहे. आपण नेहमी लक्षात असू द्या की संत लुकाचं शुभवर्तमान हे आनंदाचं शुभवर्तमान आहे. या ठिकाणी सर्व आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी रहस्य परमेश्वराचं प्रकट झालेलं आहे. संत लुकाने यथोचित वर्णन केलेलं आहे त्या दिवसाचं, त्या क्षणाचं,
त्या भूमिकेचं की कशा प्रकारे त्याची स्वर्ग पृथ्वीवर अवतार दिला आहे. परमेश्वराने जर मला पुन्हा संधी दिली संत लुकाच्या सुवर्तमानातील 5 रहस्य मी तुम्हाला जरूर सांगेन. आज आपण पाहणार आहोत की जे रहस्य पृथ्वीवर प्रगट झालं परमेश्वराचं त्याविषयी सांगणार आहे. संत लुकाने ते कशा प्रकारे मांडलेले आहे. संत लुकाचं सुवर्तमान 4 सुवर्तमानापैकी सर्वात आनंदाचं सुवर्तमान असं मानलं जातं. पहिलं मरियेला दूताचा संदेश. एक अमरोस नावाचे संत होऊन गेले आणि ते बिशप होते. त्यांनी खूप छान म्हटलेलं आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवाशी बोलतो आणि दुसरीकडे आपण जेव्हा बायबल वाचतो तेव्हा देव आपल्याशी बोलतो. पुन्हा एकदा मी बोलतो, बिशप अमरोस यांनी आपलं स्टेटमेंट खूप छान केलेलं आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण परमेश्वराबरोबर बोलतो आणि जेव्हा आपण शास्त्र वाचतो तेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर बोलतो. अगदी 100% खरं आहे की आपण प्रार्थनेत असताना परमेश्वराची आणि आपल्याची एक भेट होत असते. आपण जे संवाद साधत असतो, आपण त्याला त्याच्याशी बोलत असतो आणि ज्यावेळेला आपण वचन वाचतो त्याला परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. हे खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आज आपण संत लुकाच्या सुवर्तमानाची ओळख करून घेणार आहोत. पहिला प्रश्न की संत लूक हा नक्की कोण होता. संत लूक याच्या शास्त्रात 2 ठिकाणी उल्लेख आहे. कलसीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. संत पौल स्पष्टपणे असा लिहितो की प्रिय वैद्य लूक. यावरून आपल्याला समजतं की लूक हा एक वैद्य होता. कलसीकरास पत्र 4था अध्याय 14व्या वचनामध्ये आहे. संत लूक हा वैद्य होता. बायबल अभ्यासकांनी त्याची अजून माहिती काढली तेव्हा असं समजतं की हा लूक येशूची सुवार्ता करत होता. अंत्योक्यामध्ये हा लूक हा वैद्य होता, म्हणजे आताचा डॉक्टर आपण त्याला बोलतो. आणि अजून म्हणून संत पौल ज्यावेळेला अंत्योक्याला सेवा करण्यासाठी किंवा सुवर्तमान सांगण्यासाठी जात असते त्यावेळेला कधी बरं वाटत नसेल त्यावेळेला संत लुकाकडे तो उपचार घेण्यासाठी जात असते आणि संत लूक त्या ठिकाणी वैद्य म्हणून त्याला मदत करत असते. ही मदत करत असताना संत लूक याला एक महत्वाची मदत पौलाकडून मिळाली. पौल त्याची मदत घेण्याकरता जात होता, परंतु पौलाची मदत संत लुकाला मिळाली. काय मदत मिळाली ती म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताची करुणा, त्याचा अनुभव तो लुकाला मिळाला. आणि तो अनुभव घेतल्यानंतर संत लूक हा संत पौलाला चिकटून राहिला. तो सुवार्ता सांगू लागला, तो पौलासोबत फिरू लागला. संत लुकाने शुभवर्तमान दिलं. संत लुकाचं शुभवर्तमान आहे. आणि दुसरं आहे प्रेषितांची कृत्ये. या 2 पुस्तकं संत लुकाने लिहिली आहेत. मला अजून सांगू द्या, संत लूक हा अविवाहित होता. त्याला स्वतःचं मूलबाळाचं काही नव्हतं, परंतु त्याने आयुष्यभर परमेश्वराची सुवार्ता सांगितली, येशूची सुवार्ता सांगितली. हा प्रोफेशनली वैद्य होता आणि तो अविवाहित असून आणि शेवटच्या मरणाच्या क्षणापर्यंत परमेश्वराची निष्ठ राहिला आणि संत पौलाकडून त्याला एक सुवार्ता मिळालेली होती. या 2 पुस्तकामध्ये आपण थिओफिल या नावाचा शब्द ऐकतो. ग्रीक भाषेमध्ये थिओस आणि फिलोस या शब्दाचा अर्थ असा आहे. थिओस म्हणजे देव आणि फिलोस म्हणजे प्रेम. देवावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती ही थिओफिल आहे. थिओफिल म्हणजे देव आणि प्रेम. देवावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती ही थिओफिल आहे. हे संत लुकाने आपल्या शुभवर्तमानात सांगितलेलं आहे. हाच विचार आपल्याला बायबल अभ्यासकाने दिलेला आहे. देवावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुवार्ता संत लुकामध्ये आहे, दुसऱ्या कृत्यामध्ये आहे. संत लुकाने या पुस्तकामध्ये सुवार्ता आहे. दुसरा उल्लेख आपण वाचतो तिमोथेयुस पत्र 4था अध्याय आणि 11 मध्ये लूक माझ्या जवळ आहे संत पौल सांगत आहे. म्हणजे पौल आणि लूक हे दोघे परमेश्वराची एकत्र सुवार्ता सांगत होते. संत लुकाची आपण थोडीशी ओळख करून घेतलेली आहे.
की संत लुका अविवाहित होता, त्याला स्वतःचा मुलबाळ नव्हतं, तो अंतुक्यामध्ये वैद्य होता, त्याच्याकडे पाऊल उपचाराकरता जात होता. पौलाकडून त्याला सुवार्ता मिळाली आणि सुवार्तामध्ये त्याचं तारण झालं आणि कारणामुळे तो पौलाला चिकटून राहिला आणि त्यांनी मला शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराची सेवा केलेली आहे. आणि लुकाचं शुभवर्तमान हे सर्वात आनंदाचं शुभवर्तमान आहे. ते थिओफिल आहे, देवावर प्रेम करण्यासाठी लुकाचं शुभवर्तमान आहे. आपण पाहतो लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा ख्रिस्तपूर्व, दुसरा टप्पा ख्रिस्ताचा काळ आणि तिसरा टप्पा ख्रिस्त सभेचा काळ. अध्याय पहिला आणि दुसरा यामध्ये आपण वाचतो, या 2 अध्यायामध्ये ख्रिस्तपूर्व परिस्थिती संत लुकाने लिहिलेली आहे. जसं की जकरिया आहे, अलिशिबा आहे, त्यांच्या जीवनाची परिस्थिती सांगितलेली आहे. मरिया आहे, जोसेफ आहे, त्यांच्या परिस्थिती सांगितलेली आहे. बेथलेहमवरची परिस्थिती सांगितलेली आहे. आणि संपूर्ण वर्णन, यहूदापर्यंतचं वर्णन आपण शुभवर्तमानामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये वाचतो. लुकाच्या वर्तमानामध्ये अध्याय 3 ज्यावेळेला चालू होतो त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचं साक्षात वर्णन चालू होतं आणि ते 24 अध्यायापर्यंत आहे. पुढे ख्रिस्ताची कृत्ये आपण वाचतो, त्यामध्ये आपल्याला 3 टप्पे मी सांगितले. त्या ख्रिस्ताच्या कृत्यामध्ये ख्रिस्त सभेचा काळ हा संत लुकाने सांगितलेला आहे. पहिला टप्पा ख्रिस्तापूर्वीचा आहे, दुसरा टप्पा हा 2ऱ्या अध्यायापासून 24व्या अध्यायापर्यंत ख्रिस्ताचा आहे आणि ख्रिस्ताच्या कृत्यामध्ये ख्रिस्त सभेचा काळ सांगितलेला आहे. आणि आता आपण हे 3 टप्पे आपल्या जीवनात कसे लागू होतात ते आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्त भेटण्या अगोदर माझं जीवन कसं होतं, हा पहिला टप्पा. दुसरा आहे प्रभू येशू ख्रिस्त भेटल्यानंतर माझ्या जीवनात काय बदल झाला. आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे की माझ्या जीवनात बदल झाल्यानंतर मी समाजाचा, मंडळीचा कशा प्रकारे सुवार्तेसाठी उपयोग करत आहे, काय सुवार्ता सांगत आहे, मी कशा प्रकारे चिंतन करत आहे. 3 टप्पे लुकाच्या शुभवर्तमानाचे आहेत. पहिला ख्रिस्तपूर्व, दुसरा ख्रिस्ताचा काळ, तिसरा ख्रिस्त सभेचा काळ. माझं जीवन ख्रिस्ताचा स्वीकार करण्यापूर्वी कसं होतं, ख्रिस्त माझ्या जीवनात आल्यानंतर माझं जीवन कसं झालं आणि त्यानंतर ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर मी मंडळी करता काय करत आहे हे समजण्यासाठी लुकाच्या शुभवर्तमानाचे 3 टप्प्याप्रमाणे आपलं जीवन आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा चिंतनाचा विषय आहे. संत लूक हा पौलाचा सहकारी होता. दुसरी बाब, संत लूक हा एक चांगला इतिहासकार होता. संत लुकाचं मरियेवर खूप प्रेम होतं. आपण आजचे चित्र बघतो ना मरियेचं, हे संत लुकाने मरियेचं चित्र काढलेलं आहे आणि त्या चित्रानंतर हे मरियेचं चित्र पुढे आलेलं आहे. बायबल अभ्यासकांनी सांगितलं की अतिशय करुणामय हृदय असलेला संत लूक होता. अतिशय प्रेम असा संत लूक होता. तो अंतुक्यामध्ये परराष्ट्रीय होता. त्याला शुभवर्तमान समजल्या तो ख्रिस्ती झाला आणि त्याने समजेल अशा भाषेत शुभवर्तमान सांगितले. दुसरा प्रश्न आहे की हे शुभवर्तमान कोणासाठी आहे. तर शुभवर्तमान परराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांसाठी, अंतुकिया येथे जी मंडळी होती त्यांच्यासाठी शुभवर्तमान त्यांनी दिलं होतं. आपण ख्रिस्ताची कृत्ये 13वा अध्याय आणि वचन 46 ते 50 वाचलं तर प्रथम यहुद्यांना सुवार्ता सांगण्याचा पौलाने आणि प्रेषितांनी प्रयत्न केला, परंतु स्वकीयांनी त्या सुवार्तेचा स्वीकार केला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला हेच घडलं, त्याच्याच लोकांनी त्याला मारलं, पण परराष्ट्रीयांनी स्वीकार केला. संत लुकाच्या बाबतीत हेच घडलं. त्यांनी त्याच्या लोकांना प्रथम सांगण्याचा सुवार्तेचा प्रयत्न केला, परंतु स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. कधी आपल्या घरचे, आपल्या गावातले आपलेच लोक आपला स्वीकार करत नाही. हे सर्व ठिकाणी अगदी निकालबाधित सत्य आहे. परंतु त्यांनी ही सुवार्ता परराष्ट्रीय नेली आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या सुवार्तेचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. सुरुवातीला काही यहुद्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि मोठ्या प्रमाणावर परराष्ट्रीयांनी सुवार्ता ऐकून बाप्तिस्मा घेतला. असंच आहे. संत लुकाच्या लेखनाचा अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे संत लुकाने सुवर्तमान ही ख्रिस्ती स्वरूपात केले आहे. जशी एखादी गोष्ट सांगावी तसं संत लुकाने
वर्तमान अगदी सरळ साध्या भाषेत लिहिलेले आहे. अगदी त्यामध्ये काही बोलता शब्द वापरलेले नाही आणि अगदी फार कठीण असं काही क्लिष्ट नाही संत लुकाने लिहिलं. अगदी सोप्या भाषेत त्यांनी सुवार्ता सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, की संत लुकाने आपल्या शुभवर्तमानामध्ये सण, वार, नियम याची माहिती तो देत बसला नाही. जसं की संत मार्गामध्ये आपण वाचतो, संत मत्त्यामध्ये आपण वाचतो, यहुदी रीती, यहुदी चालीरीती, यहुदी रिवाज याचा उल्लेख मार्गामध्ये आणि मत्त्यामध्ये आहे. पण संत लुकामध्ये ह्या गोष्टी संत लुकाने लिहिलेल्या नाही. रीतिवाद, सणवार याचा उल्लेख संत लुकाने केलेला नाही. या शुभवर्तमानाची सुरुवातच वंशावळीने होता. आपण जर संत लुकाचं शुभवर्तमान वाचायला सुरुवात केली तर लुकाच्या शुभवर्तमानाची सुरुवात ही अब्राहमापासून नाही, तर त्याने ती आदमापासून येशूची वंशावळी सुरुवात केलेली आहे. का बरं केली त्याने? त्याला काय माहिती नव्हतं का अब्राहमापासून पुढे कसं झालं येशूचा जन्म? त्याला माहिती होतं की येशूचा जन्म हा अब्राहमापासून, दाविदापासून, दाविदाच्या कुळातून झालेला आहे. पण संत लुकाने येशूची वंशावळी आदमापासून सुरुवात केली. का केली? त्याने एक संदेश दिला की ख्रिस्ती धर्म हा ख्रिस्ती परमेश्वर हा एका समुदायाचा नाही, तर आदमापासून आहे. म्हणजे तो सर्व मानव जातीसाठी आहे ख्रिस्त. म्हणून ख्रिस्ताची सुरुवात त्यांनी आदमापासून केलेली आहे. जर त्यांनी अब्राहमापासून, दाविदापासून केली असती तर ख्रिस्त फक्त एवढ्याचाच झाला असता. परंतु त्यांनी आदमापासून केली. म्हणजे ख्रिस्त हा सर्व जगासाठी तारण्यासाठी आलेला आहे. म्हणून संत लुकाने त्याची वंशावळ ही आदमापासून केलेली आहे. पुढे आपण पाहतो की संत लुकाने परराष्ट्रांना वाईट वाटेल असं काहीच लिहिलं नाही. जसं की आपण वाचतो, येशू त्या काळाने स्त्रीला म्हणाला की घरच्या मुलाची भाकर कुत्र्यापुढे टाकणे योग्य नाही. त्यामुळे असं प्रतीत होतं आपल्याला येशूने त्या काळाने स्त्रीला कुत्र्याची उपमा दिली. परंतु संत लुकाने असं दुःखदायक चित्र निर्माण केलेलं नाही. संत लुकाने कुठेच असं लिहिलं नाही, कारण त्याला परराष्ट्रांना न दुखवता ख्रिस्ताची सुवार्ता सांगायची होती. हा खूप छान शुभवर्तमान संत लुकाने आनंदाचे शुभवर्तमान लिहिलेलं आहे. आज आपण शिकणार आहोत की ज्या ठिकाणी मी राहतो, ज्या लोकांसोबत मी जगतो, ज्या लोकांचा मी विचार करतो, त्याविषयी मी संवेदनशील आहे का? संत लूका संवेदनशील होता. त्यांनी परराष्ट्रांविषयी एवढी संवेदनशीलता दाखवली की त्याच्या शुभवर्तमानामध्ये एकही देशकारक कोणाला टोचेल, कोणाला टोचेल असं एकही त्यांनी दाखला दिलेला नाही. आपण देखील थोडं संवेदनशील आहोत का? हा आज विचार करण्याचा, आपल्या चिंतनाचा विषय आहे. त्याच्या जीवनात अडथळा निर्माण होईल असं त्यांनी काही वर्तन केलं नाही. सोप्या सरळ भाषेत शुभवर्तमान संत लुकाने दिलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, संत लुकाच्या शुभवर्तमानासाठी रचना कशी आपण पाहूया. संत लुकाचं शुभवर्तमान हे 6 भागात विभागले गेलेले आहे. पहिला भाग अध्याय 1 आणि 2 येशूचं बालपण आहे. दुसरा भाग अध्याय 2 आणि 3 येशूचा बाप्तिस्मा आणि येशूची परीक्षा आहे. अध्याय 5 आणि 9 50व्या वचनापर्यंत येशूच्या कार्याविषयी सांगितलेलं आहे. आणि अध्याय 9 पासून 51व्या वचनापासून ते 19व्या अध्यायाच्या 44व्या वचनापर्यंत येशूचं प्रवास वर्णन आहे. हे 10 अध्याय आहेत. 9व्या अध्यायापासून 19व्या अध्यायाच्या 44व्या वचनापर्यंत संत लुकाने प्रवास वर्णन केलेला आहे. तो फार महत्वाचा प्रवास आहे. तो फार जरुरीचा प्रवास आहे. तुम्ही घरी गेल्यावर तो वाचा. आपलं घरदार सोडायचं, लोकांची कशी सेवा करायची, कशी सेवा म्हणजे लोकांविषयी त्यांनी कणव दाखवली. परमेश्वराने चमत्कार केले. मार्था मरियम यांच्या घरी गेला, त्यांनी आपलं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला परमेश्वर ख्रिस्ताने. हे सर्व संत लुकाने 9व्या अध्यायापासून 19व्या अध्यायापर्यंत दाखवलेलं आहे. अध्याय 19च्या पुढे 21व्या अध्यायापर्यंत संत लुकाने प्रभू येशू ख्रिस्ताचं येरुशलेममध्ये कार्य दाखवलेलं आहे. आणि अध्याय 22 ते अध्याय 24 मध्ये येशूचं दुःख सहन आणि पुनरुत्थान याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
ह्या 6 भागामध्ये आपण पाहतो की संत लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन चरित्र ही 6 टप्प्यामध्ये आपल्याकडे सादर केलेलं आहे. पहिलं म्हणजे येशूचं गाडियातील कार्य हे येरुशलेमेतील कार्य आहे. येशूचा प्रचार या 7 वेळा येशू ख्रिस्त भोजनासाठी गेला. संत लुकामध्ये आपण वाचतो की येशू ख्रिस्त 7 वेळा भोजनासाठी गेलेला आहे. पहिलं लेवीच्या घरी भोजनावर झाली, त्यावेळी येशू स्वतः उपस्थित राहिला. येशूने त्याला बोलवलं आणि म्हणजे आपण पाहतो की माणसाच्या परिवर्तनानंतर जो आनंद होतो तो आनंद साजरा करण्याकरता परमेश्वर देखील उपस्थित असतो. म्हणून लेवीच्या भोजनाच्या वेळेला येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित होता. ज्यावेळेला लेवीचं परिवर्तन झालं आणि त्या भोजनाचा प्रसंग होता त्याला प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित होता. परंतु ज्यावेळेला आपलं परिवर्तन होत असतं त्याला प्रभू येशू ख्रिस्त साक्षात आपल्या आनंदात सहभागी असतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरा भोजनाचा प्रसंग आहे. शिमोन पौरुषाच्या घरी येशू ख्रिस्त भोजनास गेला. त्या ठिकाणी पापी स्त्री येते. अध्याय 7 आणि 56 ते 50 वर्षामध्ये आपण वाचतो. त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्याच्या पापाची क्षमा झाली तो परमेश्वरावर प्रेम करतो, असा संदेश भोजन प्रसंगातून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे. पापाची क्षमा होणं फार महत्वाचं आहे आणि त्याकरता त्याची कबुली करणं महत्वाचं आहे. आणि त्याकरता आपण पाहतो शिमोनाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला भोजना करता गेला त्यावेळेला त्या पापी स्त्रीने कशा प्रकारे पश्चाताप केला आहे. त्यानंतर आपण पाहतो की 5,000 लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने भोजन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे की स्वर्गात उतरलेली भाकर मीच आहे, हे स्पष्टपणे दाखवलेलं आहे ज्यावेळेला 5,000 लोकांना भोजन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो मार्था मारिया यांच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त भोजनास गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी फार महत्वाचा संदेश दिलेला आहे. माणूस कदाचित भाकरीचा भुकेला असेल पण परमेश्वर हा भक्तीचा भुकेला आहे. मार्था मारियाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त भोजनास गेला त्यावेळेला आपल्याला हा संदेश दिला आहे की माणूस हा भोजनाचा भुकेला आहे परंतु परमेश्वर हा भक्तीचा भुकेला आहे. त्यानंतर त्याने मेजवानीचा दाखला दिलेला आहे आणि त्याचे महत्वाचं काय सांगितलेलं आहे त्यांनी मेजवानीमध्ये कोणत्या प्रकारचे लोक येतात, जे मोठमोठे आसन ग्रहण करतात, हा देखील प्रभू येशू ख्रिस्ताने भोजनाचा प्रसंग सांगितलेला आहे. जकायचं परिवर्तन झालं त्यावेळी देखील येशू ख्रिस्त त्या घरी मेजवानीला होता आणि सर्वात महत्वाचा कळस म्हणजे येशू ख्रिस्ताचं माझ्याकडे शेवटचं भोजन, लास्ट सपर. असं 6 ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त भोजनाला उपस्थित होता असं संत लोकांनी आपल्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. आणि भोजनाच्या प्रसंगात आपल्याला खूप चांगला संदेश दिलेला आहे परमेश्वराने. या 7 भोजनाद्वारे एक महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो आहे की कुटुंबात ज्या वेळेला आपण अतिशय संवेदनशील आपली वेळ असते ती म्हणजे भोजनाची वेळ असते आणि भोजनाच्या वेळी आपण कसं वागावं ते आपण स्वतः तपासून पाहणं फार गरजेचं आहे. पापी स्त्रीने पश्चाताप केला, लेवीने आनंदाकरता हे दिलेलं आहे, भोजनावर दिलेलं आहे, जक्कायचं परिवर्तन झालेलं आहे, शेवटचं भोजन माडीवर झालेलं आहे. या सर्व भोजनाच्या वेळेला एक महत्वाचा संदेश आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. तो म्हणजे की भोजनाच्या वेळी आपली संवेदनशील वेळ आहे त्यावेळी आपलं वागणं बोलणं कसं असावं हे आपल्याला शुभवर्तमानातून समजतं आणि आपण स्वतः त्यावर चिंतन करण्याची गरज आहे. भोजनाच्या वेळी परमेश्वर आपल्या घरी देखील उपस्थित असतो. कदाचित तो अन्न रूपाने असेल, कदाचित तो भक्ती स्वरूपात असेल, आपल्याला ठाऊक नाही प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये कशा प्रकारे उपस्थित आहे. इथं 7 उदाहरणं दिलेली आहेत पण आपल्या बोलण्याच्या वेळेस परमेश्वर आपल्याला उपस्थित असतो. म्हणून आपलं वागणं, आपलं बोलणं आणि आपला व्यवहार कसा असावा हे आपल्याला 7 उदाहरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने संत लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भोजनाच्या वेळी आपण नेहमी परमेश्वराच्या आठवण केली जाते हे लक्षात असू द्या. या 7 ठिकाणी या 7 वेळेला परमेश्वराची आठवण झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटचं भोजन केलं त्यावेळेला त्यांनी ईशोपकार स्मरण करून भाकर मोडलेली आहे. त्यांनी परमेश्वराची आठवण केलेली आहे. आपण देखील आपल्या भोजनाच्या वेळी नेहमी परमेश्वराची आठवण करणं फार गरजेचं आहे. चौथा आहे या शुभवर्तमानाचं वैशिष्ट्य काय. मी आज दुःखाचं शुभवर्तमान का घेतलेलं आहे कारण की आपण आगमन समयामध्ये आहोत आणि आगमन समयाची आनंदाची वार्ता, आनंदाची सुवार्ता हे आनंदाचं शुभवर्तमान संत लुकाचं आहे. म्हणून मी हे
लुकाचे शुभवर्तमान आज विश्लेषण करून सांगत आहे की संत लुकाने ही आनंदाची वार्ता कशी सांगितली आहे आणि आपल्या जीवनात ते कशी लागू पडते हे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चौथं वैशिष्ट्य आहे यामध्ये पवित्र आत्म्याचा उल्लेख आहे संत लुकाच्या शुभवर्तमानामध्ये. जर मला वेळ मिळाला तर पुन्हा एकदा मी पवित्र आत्म्याविषयी बोलेन. दुसरं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी मर्यादेचं वर्णन केलेलं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे हे शुभवर्तमान प्रार्थनेचं शुभवर्तमान आहे. चौथं वैशिष्ट्य आहे हे शुभवर्तमान गोरगरिबाचं शुभवर्तमान आहे. परमेश्वराविषयी येशू ख्रिस्ताला जो कळवळा आला तो या शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि तो संत लुकाने नमूद करून ठेवलेला आहे. आणि पाचवं वैशिष्ट्य आनंद हा विषय अगदी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत हा शुभवर्तमानाचा विषय आहे आणि या शुभवर्तमान वैशिष्ट्य आहे. जखल्यापासून मेंढपाळापासून पुढे आनंदाविषयी कितीतरी वेळा शुभवर्तमानात आहे. आणि सहावं शेवटचं आज हा शब्द लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 6 वेळा आलेला आहे. म्हणजे येशूच्या जन्माच्या वेळी देवदूतांनी सांगितलं आज दाविदाच्या घरात तुमच्यासाठी तारणा जन्मला आहे. पुन्हा येशू बोलला आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे. जक्कायच्या घरी येशू ख्रिस्त बोलला आज या घराला तारण प्राप्त झाला आहे. आणि शेवटी क्रुसावर येशू टांगलेला होता त्यावेळेला आपल्या उजव्या हाताकडे चोराला बोलला तो येशू ख्रिस्त की तो आज मजबरोबर सुख लोकात असते. 6 वेळा शुभवर्तमानामध्ये आज हा शब्द आलेला आहे. शेवटच्या वेळेला पुनरुत्थानानंतर अमावास रस्त्यावर येशूने सांगितलं या घटना घडल्यावर आज 3रा दिवस आहे तेव्हाही आज शब्द वापरतात. म्हणजे आपण पाहतो परमेश्वराच्या उपस्थितीत घडलेला प्रत्येक क्षण हा आज आहे. त्याला काल नाही त्याला उद्या नाही तर फक्त आज आहे. म्हणूनच देवदूता जर आपण जर परमेश्वराच्या उपस्थितीत राहिलो तर आपल्याला देखील देवदूताचे शब्द कानी पडतील आणि ते म्हणजे आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. पण प्रार्थना परमेश्वरा खरोखर आम्ही आज तुझ्या उपस्थित राहावं. आज बसणाऱ्या प्रत्येकाला ऐकण्याचा तुझं काम तुझ्या वचनाची कृपा मिळू तुझं पाठ आमच्याशी बोललास खरोखर बाप्पा तुझं वचन आमच्याकरता जिवंत असं पाणी आहे तुझं काम. अनेक प्रकारे तुम्ही संत लोकांच्या सांगितले आहे की आनंद वर्तमान आहे आणि आनंद तुझं बाप्पा ख्रिस्त्यांची साजरा करत असताना आमच्या जीवनात या वाचतो लहानशी प्रार्थना जर प्रभू ख्रिस्त त्याच्या बोध आणि क्रियांना महत्व आहे. खूप सुंदरसा परमेश्वराच्या वचनातून मांडण्यात दिला आहे. संत लोक याचे महत्त्व आणि त्यांनी स्वातंत्र्याची केलेली सेवा आणि त्यांनी जे जे काही त्यांचं शुभवर्तन त्यांनी दिलं आहे त्याचं महत्त्व भाषेने सोप्या आणि चांगल्या प्रकारे भाषेत समजवलं त्याबद्दल आपले आभार. यावेळेस आपण या ठिकाणी सूचना आहे की आपले बाळासाहेब काही कारणास्तव आज येऊ शकले नाही पण त्यांच्या अनुपस्थित पाहुणे पाळा आपल्यामध्ये आलेले आहे. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी पुढचं सेशन या प्लीज देऊ. यावेळेस आपण दानापणात जाणार आहोत. दानापण चालू असताना आपण गीत क्रमांक 71 ऐकणार आहोत. मधुर अशी एका व्यवसाय Thank you.
असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला त्याची आठवण ठेवावी. यावेळेस आपण प्रार्थनेत जाऊया. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करीता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. ही धर्मदाने अर्पणे जी तुझ्या पवित्र मेधावर आम्ही सहस्ते सादर करीत आहोत, त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत. इंटरसेशन प्रेयर. यावेळेस आपण सर्व राष्ट्रांसाठी तसेच विशेष आपल्या चर्चचे सभासद आहेत नंदकुमार शिंदे, त्याचप्रमाणे ग्रेसी बंदीकर आहे, त्याचप्रमाणे सारा साळवी आहे आणि ते इतर कोणी आजारी आहेत अशांची नावे आम्हाला ठाऊक नाही. अशा सर्वांसाठी आपण प्रार्थनेत जाणार आहोत. हे सत्मुखीश्वरा, व मानवासाठी प्रार्थना विनंत्या मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकविले आहे. आणि प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न हो. आपल्या सात्विकतेला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून. हे जगच्चालका, जे पवित्र नाम पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य वैश्वचित प्रीतीत राहावे म्हणून तुला विनंतो आमचे. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डिकन यांना विशेषतः सेवक, आमचे मॉडरेटर पीसीसी, त्याचप्रमाणे आमचे बिशप रायटर डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य डॉक्टर सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करावे व तुझ्या पवित्र साक्रामेंटाचे अनुष्ठान यथाविधी योग्यतेने चालविण्यास तू अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनंतो आमचे. हे सत्यस्वरूप तुझ्या इकडेची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहे त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनंतो आमचे. हे जगत्प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांना विशेषतः जो भक्तगण आहे त्याला विनंत करणारे अयोग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचनांचे स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुभव द्यावा म्हणून तुला विनंतो आमचे. हे जगन्नायका, सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असे सर्व अधिकारी असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनंतो आमचे. हे प्रभू, तुझ्या स्वर्गाशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून बचाव व्हावा व भूमीत उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञता करणारे आम्ही तो भोगावे म्हणून तुला विनंतो आमचे. हे दयागणा, त्याच्या आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे, विशेषतः आमचे चर्चचे सभासद नंदकुमार शिंदेकर, त्याचप्रमाणे तारा साळवी, त्याचप्रमाणे रेसी पंडितकर यांना बापा आम्ही तुझ्याकडे सादर करीत आहोत. त्या तुझ्या पवित्र आम्ही प्रार्थना करीत आहोत. ज्या पवित्राचा स्पर्श करण्याचा बाबा, त्याचप्रमाणे त्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही त्या सर्वांना बापा तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद देऊन आरोग्य दे. त्याचप्रमाणे बापा विपत्ती आणि पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून
तुला विनवितो आमचे हे मृत्युंजय प्रभू तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकासह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अतर्क्याला प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे हे संतभूषणा तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यासाठी अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या राज्यात सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हाला द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे प्रार्थना करू की बाबा जे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सणाच्या सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचे एकच मध्यस्थ कैवारी त्याचे गौरवी व प्रतापपूर्ण रागण होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे आमेन. हे प्रभू येशू The confession of sin. Beloved of our Lord Jesus Christ, says the Lord our God is the true God. You shall love the Lord your God with all your heart, with all your soul, with all your mind, and with all your strength. This is the first commandment. The second is this: love your neighbor as yourself. There is no other commandment greater than these. God so loved the world that He gave His only Son, Jesus Christ, to save us from our sins, to be our advocate in heaven, and to bring us to the eternal life. Let us therefore confess our sins in penitence and faith, firmly resolving by God's grace to keep His commandments and live in love and peace with all people. Let us say together: Almighty God, our Heavenly Father, we have sinned against you and against one another, in thought and word and deed, in the evil we have done, and in the good we have not done. Through ignorance, through weakness, through our own deliberate fault, we are truly sorry and repent of all our sins. For the sake of your Son, Jesus Christ, who died for us, forgive us all that is past, and grant that we may serve you in newness of life, to the glory of your name. Almighty God, who forgives all who forgive one another, and truly repent of their sins, have mercy on you. Pardon and deliver you from all your sins, confirm and strengthen you in all goodness, and keep you in life eternal. Through Jesus Christ our Lord. Amen. Thanks be to God. Now we have the ministry of sacraments. Beloved in the Lord, let us attend to the word of institution of holy sacrament, as they are given by St. Paul in the first epistle to the Corinthians. I received from the Lord what I also delivered to you. And the Lord Jesus, on the night when He was betrayed, took bread, and when He had given thanks, He broke it and said, "This is my body which is for you. Do this in remembrance of me." The same way also the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. Do this as often as you drink it, in remembrance of me, for as often as you eat this bread and drink the cup, you proclaim the Lord's death until He comes." Amen. Now, the peace. We are the body of Christ in one spirit. We were all baptized into one body. Let us pursue all that make for peace and builds up our common life. The peace of the Lord be with you all, and also with you.
Let us present this offering and with them ourselves for the service of divine majesty. All things come from you and for your own do we give you. Almighty God, creator of our world, we ask you to accept these gifts of bread and wine for the glory of your name and the good of your people to Jesus Christ our Lord. Amen. Accept our praise, Heavenly Father, through your Son, our Savior Jesus Christ, and as we follow the sample and obey His commandments, grant that by the power of your Spirit, each gift of bread and wine may be on us the body and blood of Him who died for us and rose again. For the same nature that He was betrayed, He took bread and after giving you thanks, He broke it and gave it to His disciples and said, "Take it, this is my body which is given for you. Do this in remembrance of me." In the same way, after supper, He took the cup and having given you thanks, He gave it to them and said, "Drink this all of you, for this is my blood, for the new covenant which is set for you and for many, for the forgiveness of sins. Do this as often as you drink it in remembrance of me." Therefore, Heavenly Father, in remembrance of Him, we set apart this bread and this cup. We celebrate and proclaim this perfect sacrifice made once for all upon the cross, resurrection from the dead and His ascension into heaven, and we look for His coming in glory. Amen. We break this bread and we may share this body of Christ. We are one body, for we all share in the one bread. The cup which we bless is the sharing of the blood of Christ. His likeness and believing in Him. Amen. Now we pray our Lord's Prayer together. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण आपण उभे राहूया. Our Father in heaven, hallowed be your name. Your kingdom come, your will be done on earth as in heaven. Give us today our daily bread, forgive us our sins, as we forgive those who sin against us. Do not bring us into time of trial, but deliver us from evil. For the kingdom, the power, and the glory are yours, now and forever. Amen. We do not presume to come to this your temple, Lord, trusting in our righteousness, but in your manifold and great mercy. We are not worthy so much as to gather up the crumbs under your table, but you are saying, Lord, whose nature is all your mercy. Grant us their blessed Lord, so to eat the fruits of your son Christ, and to drink His blood, that our sinful body and soul are made freely by His blessed body and blood, and that we evermore dwell in Him and He in us. Amen. Blessed is He who comes in the name of the Lord. Hosanna in the highest. Jesus, Lamb of God, have mercy on us. Jesus, bearer of sin, have mercy on us. Jesus, Redeemer of the world, give us your praise. I bless the blood and blood in the name of Jesus Christ, so that the people who are taking part of His communion be blessed and be full. In Christ's name we pray. Amen. The body of Lord Jesus Christ, which is given for you, the blood of our Lord Jesus Christ, which was shed for you. Amen. त्यावेळेस मंडळीला विनंती आहे की प्रभोजन घेत असताना आपण दोघे जणच पुढे यावे. पहिला बेंच झाल्यानंतर दुसऱ्या बेंचनी मग बाहेर निघावे. बेंचवर जे बसले आहेत देखील त्यांनी, कारण की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग देखील पाळवायचं आहे. यावेळेस आपण घेत आहे आणि प्रभोजन आपण सेवन करूया.
असेल तेव्हा आपण बाहेर यावे.
तर मग भेट झाल्यानंतर आपण जे बाहेर आहात त्यांनी यावे तोपर्यंत कृपया सहकार्य असावे मंडळीचे. म्हणजे बेंचवर जे लोक आहेत त्यांना प्रभूचे सेवन करू द्यावे. What happened with my mom? थोडं मंडळीने सहकार्य करावे.
with the body and blood of your Son Jesus Christ. Through him we offer you ourselves to be a living sacrifice. Send us out in the power of your Holy Spirit to live and work to you, praise and glory. Heavenly Father, you have fed us with the spiritual food of the most precious blood and body of your Son, our Savior Jesus Christ. You have ushered us in these holy mysteries of your favor and goodness towards us, and that we are living members of the body of your Son and heirs of your eternal kingdom. For these great benefits we thank you, and in union with your Son, and we offer ourselves as a living sacrifice. And our Father, send us out to do the work you have given us to do, to love and serve you, and faithful witness of Christ our Lord. To him, to you, Father, and to the Holy Spirit, be honor and glory now and forever. Amen. यावेळेस प्रबोधन विधीमध्ये सर्व मंडळींनी सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. त्यावेळेस आपल्यासाठी एक सूचना आहे की ख्रिस्त जन्मोत्सव आणि नवीन वर्षाचे कार्यक्रम पत्रिका आपल्याला बाहेर भेटणार आहे. कार्यक्रम पुढील प्रमाणे येणे आहे. शुक्रवार दिनांक 24 तारीख रात्री 9 ते 10 कॅरल सर्व्हिस फक्त चर्चमध्येच असणार आहे. आपण दरवर्षी घरोघरी येतो त्यानुसार होणार नाही, फक्त चर्चमध्ये असणार आहे. 9 ते 10 कॅरल सर्व्हिस असणार आहे. तरुण संघ आणि मंडळी यात सहभाग घेणार आहे. तर नंतर रात्री 10 ते 11:30 मध्यरात्रीची उपासना व पवित्र सहभागिता रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांच्यात हे सहभागिता घेणार आहेत. त्याची मंडळींनी नोंद घ्यावी. त्यानंतर शनिवार दिनांक 25 डिसेंबर सकाळी 9 वाजता ख्रिस्त जन्मोत्सव मुख्य उपासना व पवित्र सहभागिता असणार आहे. त्यानंतर 26 तारखेला सायंकाळी 6 ते 8:30 यावेळेस शब्बा शाळेचे उपक्रम, त्याचप्रमाणे तरुण संघ आणि महिला मंडळ यांच्यातर्फे विविध कार्यक्रम म्हणजे सादर करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर शुक्रवारी 31 डिसेंबर रात्री 10 ते 11:30 मध्यरात्रीची उपासना आणि पवित्र सहभागिता असणार आहे. आणि 1 तारखेला दरवर्षीप्रमाणे सकाळी 9 वाजता नवीन वर्षाची उपासना आणि पवित्र सहभागिता होणार आहे. त्याची मंडळीने नोंद घ्यावी. आपण आशीर्वाद घेऊया. Now see the blessings. The peace of God which passes all understanding. Keep your heart and mind in the knowledge and love of God and of His Son, Jesus Christ our Lord. And the blessing of God Almighty, the Father, the Son, and the Holy Spirit be among you and remain with you always. Amen. आपण मंडळीने उभे राहूया आणि शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत. त्यानंतर आपली उपासना समाप्त होणार आहे. Thank you.
याचं पण सुगंध